सकाळी सकाळी मी रानात आली आणि रानातला व्ह्यू दाखवते. एकदम छान वाटतं, हिरवंगार सगळीकडं हिरवंगार असं वाटतं ना पावसामुळं. तर हे बघा, ही माझ्या पाठीमागे जे बघताय ना ती पेरूची बाग आहे. ही माझ्या छोट्या धीरांची आहे. हे बघा, तुम्हाला तर व्यवस्थित दाखवते. हे आहे, ही पेरूची बॅग लावली त्यांनी आणि तिकडं त्यांचं ते शेततळ आहे. आता जे तुम्ही बघितलं ना ते शेततळ आहे. ही पेरूची बाग त्यांचीच आहे, छोट्या दिरांची आहे माझ्या. आणि हे इथून हे तिथपर्यंत हे इकडच्या साईडचं हे त्यांचं रान आहे आणि हे इकडचं हे आमचं आहे. आणि आमच्या रानात ॲक्च्युली ना आम्ही लावलेले आहे मूग आणि उडीद लावला आहे. पुढच्या भागामध्ये उडीद लावलं आहे. हा मूग आला आहे. मूग खूप मोठा झालेला आहे आणि गवत पण खूप आलेलं आहे याच्यामध्ये. शेती करायला ना माणूस पाहिजे, कंपल्सरी शेतामध्ये असायला पाहिजे. तर आपण काय करतो, येऊन जाऊन शेती करतो, कधी जातो कधी येतो आणि त्या हिशोबाने आपण शेती करतो, आपल्याला जसा वेळ मिळेल तसा. तर शेती हा 24 आवर्सचा काम आहे, जॉब आहे, त्याला मध्ये सोडून जमत नाही. हे याच्यावरून दिसतं, कारण याच्यात गवत पण खूप आलेलं आहे. आणि सर्वात मोठं बघा, आता याला काढायचं वगैरे म्हटलं की सतत मशागत करावी लागते शेतीची वगैरे. शेतातली कामं कधी संपणारी नसतात, न संपणारी ही शेतीची कामं असतात. त्यामुळं करायचं म्हटलं तर कंपल्सरी याला इथंच राहिलं पाहिजे किंवा याच्यातच असलं पाहिजे. तर हा मूग होता आणि हा इकडं उडीद आहे. आमचे हे ना माझे हस्बंड आणि हे दीर वगैरे हे सगळे तिघंजण आहेत, तिघंजण भाऊ आहेत आणि हे मोठे आहेत. आणि त्यांच्यापेक्षा जे लहान आहेत मधले आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आले होते, दाखवलं होतं मी, जे घरी आले होते ते मधले. आणि त्यांच्यापेक्षा एक छोटे आहेत, ते पण गावी असतात, दोघंही गावी असतात. पण एक आहे त्यांचे स्वतःचे स्कूल आहे आणि एक आहे त्यांचं कपड्याचं दुकान वगैरे आहे. आणि शेती प्लस कपड्याचं दुकान हे दोन्ही बघतात ते. हे बघा, हे छोट्या दिरांनी इथं पेरूची बाग इथं पण लावली आहे. इथं तशी छोटी छोटी रोपं लावलेली आहेत. ही छोटंसं रोप आहे, ही अशी रोपं लावली त्यांनी. इथं पण यांनी पेरूची बागच केली, सगळीकडे त्यांनी पेरूची बागच केलेली यावर्षी. तर मागच्या वर्षी या रानामध्ये गहू लावलेला होता, पण यावर्षी सगळीकडे त्यांनी बागच करायचं ठरवलं. पेरूचं फुल बघा, मुगाच्या काही शेंगा तोडायला आलेल्या आहेत. अर्ध्या भागामधल्या शेंगा ना अशा तोडायला आल्या आहेत. आता जर ह्या नाही तोडल्या ना, ह्या पूर्ण अशा तडकून जातील. या शेंगा जर तडकल्या तर सगळे मूग असे खाली पडतील. त्याच्यामुळे आता तोडायला आले आहेत. तर मी थोडा मूग तोडते आहे. लॉकडाऊनमध्ये आम्ही इथं होतो ना, तर म्हणजे गावीच होते लॉकडाऊनच्या टायमिंगला. आणि त्यावेळेस ना मी, माझा मुलगा, आम्ही दोघं खूप यायचो इथं मूग तोडायला. कारण त्यावेळेस मूगच केलेला होता, खूप मूग आणि उडीद त्यावेळेस पण केलेला. आणि त्यावेळेस खूप मूग झाला होता आणि आम्ही दोघांनी आणि सासूबाई आम्ही तिघांनी खूप मूग तोडलेला. तशी रानातल्या कामाची सवय मला खूप कमी आहे, पण तरीसुद्धा मी करते जसं मला होईल तसं. छान वाटतं करायला. जाऊबाई आहे हिचं आणि माझं ना, दोघींचं एका भांड्यात लग्न झालं एकत्र. इकडे बघ, ही मुलगी आहे जाऊबाईची. मग काय तर. आणि हे घर किती छान घर आहे ना, खूप छान घर बांधलेलं आहे. आतून सुद्धा खूप छान आहे. आणि आता हीच मला चहा प्यायला थांबवतीये. आता माझ्याकडे चहा प्यायला येत नाही, तिची कंप्लेंट असते. या तिच्या सासूबाई आहे तिथं, सगळे भेटायला उभे आहेत.
सांगितलं ना तुला, सगळ्या माजी सैनिकांनी यांना पेंट केलंय. जे आजी माझी सगळे आहेत ना, त्यांनी यांना पेंट केलं. सगळ्यात शेवटी पप्पाचं नाव कुठे आहे? अगं बघितलं ना इथं. ते बघ इथे. ते बघ इथे. हे तुझ्या पप्पाचं नाव आहे. ही डिकमळ आहे, खूप उंच आहे आणि आतून जायला यायला पण आहे. हे आमच्या गावातलं खूप जुनं आणि प्राचीन मंदिर आहे. अरे मला खोलायचं ते इंस्टाग्राम. खोल. इंस्टावर प्रसिद्ध व्हावं लागतं तेव्हा युट्यूबवर होत आहे असं आहे. हा ना. इंस्टा जास्त लोक